शॉट का हेलिकॉप्टर शॉट भाई साहब वर्थ इट आहे, एकदम वर्थ इट आहे. असली प्रॉपर्टी आणि त्याच्यामध्ये असले फॅसिलिटीज आणि इतकी छान अमेनिटीज. ओके, तर नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे? तर मंडळी, आज आपण जातो लोणावळ्याला आणि जाण्याचं कारण असं आहे की काय नाही, आता सुट्ट्या लागलेत, जरा मस्त टाइम स्पेंड करायचं आहे, मस्त ट्रॅव्हल करूयात, मस्त एक्सप्लोर करूयात काही नवीन जागेत. आणि मला नाही वाटत की आता आपल्याला वापस येणं होईल, त्याच्यामुळे आपण कुठं तर नवीन जवळ आसपास चांगला कोणता तर स्पॉट असन, कुठं तर चांगलं स्टेकेशन असन तर आपण तिथं स्टे करूयात. नेक्स्ट डेला आपण वापस येऊयात. ओके, तर न टाइम वेस्ट करता चालू करूयात आजचा ब्लॉग. चला मंडळी, मस्तसा नाश्ता झालाय, आता आपण निघूयात. चष्मा कुठला राव माझा? मी काहीतरी चांगलं करायचं बघायला जातो, सगळं दुसरे वेगळेच काम होतात. लय आवडीचा चष्मा होता राव माझा. हेल्मेट घालून कसं काय चष्मा पडला काय माहिती. सगळे तुकडे झाले चष्म्याचे. आधी चष्मा तर रिपेअर पण करता येत नाही, कुठं रिप्लेसही करता येत नाही, गेले सगळं. आता मला भरपूर स्पॉट्सवर फिरायचं होतं, पण युजली अशी गोष्ट झाली मंडळी, इतकं ट्रॅफिक आहे की ट्रॅफिकमुळे मी अडकून पडलो आणि मी लय थकलो. आता ट्रॅफिकमुळे मला जीव गेला आता सगळ्यात. आता आपण डायरेक्ट स्टेचं बघू. आता सध्या मी कामशेटला आहे, सो आपण कामशेटच्या इथंच कुठं तर जवळ आसपास स्टे बघू आणि निघूयात. ओके, चला. तर मंडळी, आता मी आलो इथं कामशेतला आणि जस्ट मी एक प्रॉपर्टी बघितली, खूप सुंदर आहे, ओरा इन म्हणून आहे. सो आपण आज तिकडे स्टे करूयात. अजून मला माहिती नाही प्रॉपर्टी मध्ये काय काय आहे. मी माझ्या फ्रेंडला पण सांगितलं की बाबा अशी एक प्रॉपर्टी आहे, बेटर आहे का नाही. माझ्या फ्रेंडने पण प्रिफर केलं की एक नंबर आहे प्रॉपर्टी. सो मला नाही माहिती, आपण डायरेक्ट जाऊनच बघूयात. तर मंडळी, मी आलोय ओरा इन रिसॉर्टला, जे की इथं कामशेतला आहे. तसं आपण म्हणलं यार, मला भरपूर फिरायचं होतं, भरपूर लोकेशन्स मला एक्सप्लोअर करायचे होते, पण मी ट्रॅफिकमुळे इतका घाण माझं असं, म्हणजे माझं म्हणणं काय होतं की बाबा आधी आपण थोडंसं मस्त काही स्पॉट्स एक्सप्लोअर करूयात, मस्त जरा ट्रॅव्हलिंग करूयात आणि मग छानसं आपण स्टे करायला कुठं तरी आणि मस्त टाइम स्पेंड करू. पण माझ्यासोबत कधी पण गोष्टी जे होतात ते वेळेवर आणि राईट होत नाहीत. असं अपडाऊन असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर यानुसार माझ्या गोष्टी चालत असतात. तर मंडळी, मी निर्णय घेतला, मी म्हणलं यार बाबा आधी आपण स्टे करून मग बघूयात आपण बाहेर कुठं जायचंय का. म्हणलं यार आता रूममध्ये प्रॉपर्टीमध्ये बसून काय, आता नुसतं रूम असणार आहे, जास्तीत जास्त टीव्ही बघन काय करल आणि मग आपण बघूयात बाहेर जाऊन. पण जसं मी ओनरला भेटलो तर ओनरनी मला अशा काही भरपूर फॅसिलिटीज सांगितल्या जे की मला माहिती नव्हतं. ओनरनी सांगितलंय बाहेर जायचंय, कुठे खेळायचंय, क्रिकेट टर्फ आहे, ATV राईड आहे, अजून भरपूर गोष्टी आहेत. मी तुम्हाला आता बोलणार नाही, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. ओके, आणि मंडळी, एक्सप्लोर नंतर करू. मला लई भूक लागली, कारण मी सकाळपासून नाश्ता केलाय पण खाणं झालं नाही. आपण आधी खाऊयात आणि मग एक्सप्लोर करू. ओके, नावं पण काय असे सुंदर दिलेले आहेत. आता इकडे बघा, जे पहिलं हाऊस आहे इथं नाव बघा, इथं नाव काय दिले, अरे कुठे गेलं, हां बघा, लोटस. आणि इथं मंडळी सगळ्या रूममध्ये ना सगळे असे वेगवेगळे सेगमेंट्स दिलेले आहेत, म्हणजे सगळ्या रूम्सला ना वेगवेगळे नाव दिले आहेत. बघा तिथं लोटस, बघा इथं लिली, आणि रूम पण वेगळे आहेत. इथं काय, इरिस, जिनिया. थोडंसं जेवण करूयात, पेट पूजा करूयात आणि मग नंतर मस्त एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी. चला.
सकाळी फक्त माझा नाश्ता झालेला आहे, इडली वडा, बस 2च गोष्टी मला झालेल्या आहेत. आणि मला आता लय भूक लागली होती. आणि मला माहिती आहे जेवण झालं की मला लय बरोबर गुंगी लागणार आहे. पण मंडळी यार, म्हणजे प्रॉपर्टी मी जस्ट आता बॅग्स ठेवलेत आणि मी आता जेवायला आलो. इकडचा जो नजारा आहे, एवढा भारी नजारा आहे ना, म्हणजे मला असं वाटलं की यार मी 1 सेकंड पण नको कुठं मिस करायला. चला मंडळी, जेवण आलं आहे आता मस्त असं जेवण करूयात. मला लागायला आता गुंगीले. आणि बघू शकतात आळणी सूप, चिकन मसाला आणि चिकन करी. आता मस्त आपण जेवण करूयात, कसकुस करून खाऊयात. चला मंडळी, आपले जेवण झाले आणि आता माझी झोप पण गेली. मला वाटलं जेवण झाल्यावर मला गुंगी लागेल, झोप लागेल. पण तिथं खाली भैयाने सांगितलं की भाऊ आपल्या इथं पूल टेबल पण आहे, स्नूकर आहे, टेबल टेनिस आहे, सगळं आहे, काय गरज नाही झोपायची, बिंदास एन्जॉय कर. दिवस झाले. मंडळी इथं मसाजर पण आहे. मी आता करणार आहे मसाज. मस्त जिम आहे, मस्त आहे, बघा सायकलिंग आहे, झुंबा क्लासेस, मस्त 800-150 लावले. त्यात मी अजून 2-3 दिवस जर असला असतो अजून या प्रॉपर्टीमध्ये, खरं मजा येते असते. मला खरं तर ना फॅमिलीला घेऊन यायचं होतं. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं ना मंडळी, मी ज्या ज्या प्लेसेसला प्रवास करतो ना, कुठं टेम्पल साईड गेलो किंवा कोणत्या एका प्रॉपर्टीला गेलो ना, मला असं वाटत नाही मी एकटा किती मजा करतो. म्हणजे ते तर वाटतंच मला की मी किती मजा करतोय. पण असं वाटतं की यार जर अंशू असले असते, मम्मी पप्पा असले असते, भैया दिदी असले असते, फॅमिली सगळे असले असते आणि असं सगळं एन्जॉय करत असले असते तर किती छान झालं असतं. म्हणजे ब्लॉग पण झाला असता, मस्त सगळ्यांनी एन्जॉय पण केलं असतं आणि एक मेमरी पण झाली असती छान. होप कधी ना कधी तर फॅमिली सोबत पण आपण कधी येऊ. पण आता जरा चिल करूयात आपण जरा. मी लय थकलोय, मी इतका थकलोय ना. लेट्स बिगिन. वाव. ओके, तर मंडळी बघू शकतात हे 3 BHK प्रॉपर्टी आहे. मस्त इथं किचन दिलेलं आहे, फ्रीज आहे. वाव. किती सुंदर व्ह्यू पॉइंट आहे, मस्त लेक पॉइंट. या इव्हिनिंगचा सनसेट हवा छान आहे, बघू शकतो तुम्ही. मस्त एकदम छान वाटले राव. मंडळी आता आपण निघूयात. मला वाटतं ही 2 BHK असणार आहे. बघूयात कसं आहे. मला वाटतं हे वरून टेरेस असेल. येऊ बाथरूम आहे. यू भाई साहब, एक नंबर पॉइंट आहे राव. मस्त सिटिंग अरेंजमेंट केली, बॉनफायर आहे, मस्त बाहेर गॅलरी मध्ये डायनिंग. आणि बघू शकतात मंडळी इथून नजारा किती सुंदर आहे. अरे इथं काय आहे मंडळी, इथं पण भाई इथे ही 2 BHK. मंडळी ये देखो, रोहित शेट्टी के पिक्चर में के गाड्या लग रही मेरे को. रोहित शेट्टी आणि मी कोण, अजय देवगण. तू काय काशी मंडळी हा एक पोज चेन खुली की मेन खुली तू प्लस शॉट का हेलिकॉप्टर शॉट. संध्याकाळचा तर सिनेरी एकदम छान वाटत. चला मंडळी, मी आता चेंज करतो. प्रवास केल्यापासून नुसता हाच ड्रेस आहे. थंडी वाजते पण इतका घाम आलाय. जरा आपण चेंज करूयात
आणि मग घेऊयात. A few moments later. ओके, तर मंडळी डायरेक्ट बघितलाच चाल तुम्ही, माझा ड्रेस वेगळा झालाय. सो आपण आता निघूयात. कसं बघितला दुपारच्या टाइमला जेवण झालं आपलं आणि जेवण इतकं सुंदर होतं. आणि इथं आपले ताई आहेत. ताई कुठले आहेत तुम्ही? आम्ही तिथलेच आहेत प्रॉपर तुम्ही? व्हेजला काय आहेत? हे परत फरसबी. तुम किधर के हो? एमपी के हो? अकेले हो एमपी के? चार लोग. अरे वाह. चला मंडळी आता आपण पिक्चर बघूयात मस्त. अरे ओ भाई साहब, मस्त एसी. खरं असं वाटलं यार, मी लय मोठा आहे, असं प्रायव्हेट थिएटर आहे माझं. भाई इतकं भारी वाटलं ना राव. आहा मंडळी, अपनी आंखें बंद करके इस हवा को महसूस करना. वर्थिट आहे, एकदम वर्थिट आहे. असली प्रॉपर्टी आणि त्याच्यामध्ये असले फॅसिलिटीज आणि इतकी छान अमेनिटीज. चला मंडळी, वन फायर चालू झालं आता. तर मंडळी मस्त आपला मूवी झालाय आणि आपण बॉन फायर पण केलं. आता आपण रूमवर जाऊयात. आता आपण रेस्ट घेऊयात आणि भेटूयात आपण डायरेक्ट उद्या. ओके, सो चलो.